विधान भवनात बॉम्बच्या अफवेचं आता बांगलादेश कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे। यासंबंधीच्या ईमेलचा आयपी ॲड्रेस बांगलादेशमधला असल्याचं तपासात दिसतंय, असं सूत्रांनी सांगितलंय। आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा देखील उपयोग केलाय। याखेरीज डिजिटल तपासात थायलंड आणि कॅलिफोर्नियाशी संबंधित आयपी ॲड्रेस देखील समोर आले। विधान भवनासह उच्च न्यायालय आणि मेट्रो सेवांना बॉम्ब न उडवण्याची धमकी देणारा ईमेल गुरुवारी आला होता आणि त्यानंतर खळबळ उडाली होती। तर विधान भवनातील बॉम्बच्या अफवेचं बांगलादेश कनेक्शन समोर आलेलं आहे। त्यासोबतच थायलंड कॅलिफोर्निया कनेक्शन देखील समोर येत आहे। आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केल्याचं देखील कळतंय। यासंबंधीच्या ईमेलचा आयपी ॲड्रेस बांगलादेशमधला असल्याचं तपासात समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आरोपींनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा उपयोग केला होता आणि डिजिटल तपासामध्ये थायलंड आणि कॅलिफोर्नियाशी संबंधित आयपी ॲड्रेस देखील समोर आले। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आलंय, कुठपर्यंत याचं कनेक्शन पोहोचलंय? ज्या प्रकारे आपण बघितलं गुरुवारी सकाळी अशा प्रकारचा मेल आला होता, ज्यामध्ये विधान भवन, त्यासोबत मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि आपण बघितलं असे 4 ठिकाणं होते ज्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती। आणि आता जी माहिती जो तपास पोलिसांकडनं केला जातोय, जी सूत्रांकडनं माहिती मिळते, त्यामध्ये या सगळ्या ईमेलचा जो आयपी ॲड्रेस होता तो बांगलादेशचा असल्याचं समोर आलेला आहे। जो कोणी आरोपी आहे त्यांनी आपला ओळख लपवण्यासाठी जो व्हीपीएन आहे तो व्हीपीएन कॅलिफोर्निया आणि थायलंडचा असल्याचं समोर आलेला आहे। आणि या सगळ्याचा तपास आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन करताना पाहायला मिळत आहे। नेमका आरोपी कोण आहे त्यामध्ये अद्यापही तपासणीमध्ये यश आलेलं नाहीये। मात्र जी माहिती प्राथमिक मिळते त्यामध्ये जो ईमेलचा आयपी ॲड्रेस होता तो बांगलादेशचा होता। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।